पकड़ रही हूँ तो क्या करते हैं बस उम्र क्या करते हैं हम ऐसे बैठे जो समय आपने ऐसा कर दिया आप ट्रैक होने वाले याद रखो ठीक है ऐसा करके झुक गए तो गए काम से लड़का है लड़की लड़कियों को ये आदत बहुत होती है क्यों वी ट्राई टू प्रोटेक्ट आवर डिस्पोर्शन इट कम्स वेरी नेचुरली ठीक है तो इसके लिए सबसे पहले कि ये झुकना नहीं है कोई पकड़ भी रहा है ना तो ऐसे करो तुमसे दौड़ी रहा है ओके जैसे ये मैडम है मैं पकड़ रही हूँ देखो क्या हो गया ये मुझे किसी ने सिखाया नहीं है बट मैं नेचुरली आ रहा है तो पहले दिमाग में ये डालो कि मुझे ये नहीं करना कोई भी आए कोई भी लड़का है लड़की है कोई है छठा दो ठीक है उसके बाद ये सबको दूसरी चीज चेंज जो है ना ये यहाँ पे चाहिए दिमाग को ये बता के रखो कि जिंदगी में कुछ भी हो जाए मेरे साथ मैं हारूंगी नहीं या मैं हारूंगा नहीं जिस दिन सोच लिया ना कि यार अभी तो नहीं हो सकता मेरे से कुछ भी हो सिचुएशन कितनी भी बुरी हो कितनी भी बेकार हो मैं लड़ूंगा हालात से मैं कौन से हालात की बात कर रही हूँ when somebody attacks you कोई तो आपको अटैक कर रहा है कोई तो आपको चीट कर रहा है कोई तो आपको फंसा रहा है कोई तो आपको चाकू छुरे से कुछ तो कर रहा है अभी चाकू छुरे से करना है तो उसमें अलग टेक्निक है आज के एक दिन में वो सब नहीं होगा पर बेसिक हम बता रहे हैं ठीक है ये इतना बहुत लंबा कोर्स है सेल्फ सेफ्टी एंड सिक्योरिटी अच्छा कोर्स है ठीक है तो जैसे मैडम ने कहा कि प्ले वॉल्यूम सबसे पहला टेक्निक है प्ले वॉल्यूम तो वॉल्यूम में अगर प्ले होली आहे आता मला माहिती नाही का माझ्यावर अटॅक करणारा हा व्यक्ती जर त्यांनी माझ्याकडे अटॅक केलं तर माझा सगळ्यात पहिले जो हात जो आहे ना जो असा नाही ठेवायचा तुम्हाला तो डायरेक्ट तुमच्या तोंडावर पाहिजे तुम्ही होळी लावताना मैत्रिणीला रंगवता कसं रंगवता मित्राला कसं रंगवता आणि हसता की नाही ती पूर्ण जोर लावून तुम्ही त्यांच्या तोंडाला अटॅक करता आणि असं असं करता मग तो काय होतो डिस्टर्ब होतो त्याचा जे मेन मोटो आहे ना तो डिस्टर्ब होऊन जातो तेव्हा तुम्ही स्वतःला बचाव करू शकता गेटिंग व्हॉट आय एम सेइंग म्हणजे सगळ्यात सोपं आहे सगळ्यात सोपं आहे की कोणी तुमच्यावर अटॅक केला ना तर पहिले होळी खेळायची जेव्हा तुम्ही होळी खेळताना रंग लावता ज्याला रंग लावता तो कसा मागे जातो ना तो पुढे ये लाव म्हणतो मागे रंग लावतो तो मागे जातो ना हॅव यू ऑब्झर्व सेम ओके अटॅक कसाही होऊ शकतो मॅडम तुम्ही मला असं बघताय एक लक्षात घ्या की माझा फर्स्ट अटॅक खूप स्ट्रॉंग होता हॅव यू नोटेड माय फर्स्ट अटॅक वॉज व्हेरी स्ट्रॉंग मी त्यांना इकडनं घेऊन इकडे आल्यानंतर त्यांनी माझ्या चेहऱ्याला हात लावलाय एवढं फिरवलं मी त्यांना समजू नका की तुमच्यावरती अटॅक करणारा खूप कमी असेल तो मजबूतच असणार पण म्हणून त्यांनी नाही सोडलं त्यांनी ठरवलं की मी होळी खेळूनच नाही जेव्हा माझ्या तोंडाला हात लागला मग माझा कंट्रोल सुटला अरे ही अशी चांगली खेळायची ओके कळलं परत दाखवायची गरज नाही त्याच्याचबरोबर अजून एक आहे तिच्यामध्ये सेकंड टेक्निकमध्ये तुमचे जे डोळे आहेत ना खूप सेन्सिटिव्ह आहेत देन कीप ऑन ट्रेकिंग ऑन दॅट मी आता बघा सॉरी आता खेळताना माझ्या कानात होतं मी आधी घड्या काढून ठेवलं कारण ते आम्ही प्रॅक्टिस करतो ना एकमेकांना लागू नये पण रिअल सिच्युएशनमध्ये सगळं कानातले टोचू शकतात होऊ शकतं नाकात तो टोचू शकतं पिना टोचू शकतात काही होऊ शकतं पण आपण सुटलं पाहिजे कोणत्याही सेकंड टेक्निक जी सांगितली की डोळ्यांना ब्लिक करणं कारण आपल्या डोळे बघा नॉर्मली जरी तर असं केलं नाही किती गर्व होत आहे थोडंसं सेन्सिटिव्ह आहे ना लगेच डोळ्यातून पाणी येतं की नाही मग ते तुम्ही त्याला तुमचं वेपन समजून तुम्ही त्याच्यावर अटॅक करू शकता म्हणजे एखाद्याने पकडले
असं हे पकडलं कुठल्याही असं प्रेम. एवढं सोपं नसतं हा. पण तुम्हाला ते मग आधी ओळी कळला, मग डोळे दाबले, कान ओढले, नाक दाबलं, जे मिळेल ते केस खेचले, जर मॅडम सांगताय केस खेचले. पण खूप मदत. आणि सगळ्यात प्रथम सपोज आता मी अटॅक करायला येते मॅडमला, मी आता अटॅक करेन त्यांना माहिती नाही, आता मी त्यांच्यावर अटॅक करणार. मी असं अटॅक करू, मी कुठूनही येऊ शकते ना. सपोज मी इथून येते आणि तुमची पोझिशन तुम्हाला माहिती नाहीये आणि अचानक मी आले, ओके. सी हे त्या झालं. हाताने अवजारनी त्या हे इथे लॉक करायचं. हे माझं आहे ना स्टार्टेड ते येऊ शकत नाही. ठीक आहे, मग तुम्ही ट्राय केलं, मल्टिपल ट्राय करायचं, गोळी घ्यायचं ट्राय कराल, नाक डोळे काहीच नाही तर हे लॉक केलं नाही का हे ब्रीथ घ्या. गेलं. मला श्वासोश्वास कोणता इट्स काय हे याच्याने खूप सो दीज आर व्हेरी बेसिक टेक्निक्स. म्हणजे तुम्ही स्प्रे, मिरची पावडर हे तर झालंच, पण हे सुद्धा कधीतरी नाही जमलं. म्हणजे आईला मिरची पावडर करायला नाही जमली, गोळी खेळा, डोळे दाबा, नाक दाबा, कान खेचा, केस ओढा, ते पण नाही झालं. हे जेव्हा केलेलं ना तर या हाताने त्या इथे कान पण माझा पकडू शकतो. शी कॅन ग्रॅब फ्रॉम कुठे जे भेटेल. आणि जाऊ देत ना, हे केलं की मला इकडे वाटतं या मेल असेल आय कॅन लिव्ह दिस ग्रॉइन एरियामध्ये मी मारू शकतो. पण मला लॉक चांगला पाहिजे. माझा हा लॉक चांगला नसेल ना, मी काय नाही करू शकत. माझा हा लॉक चांगला पाहिजे. आणि हा लॉक म्हणजे मान दाबली की सगळं समजतं. तो जिथं बेसिक अजून म्हणजे आता कधी एक मेल असेल आणि त्याने फिमेलला असंच पकडलं, तर ती काहीच नाही करू शकते. ती ना तुम्ही नाजूक आहे आणि तो तगडा आहे, काय स्ट्रॉंग करेल ना, तिने असंच दाबूनच टाकले, हे बघ लॉक येतात, काय नाही करू शकत. दॅट टाइम व्हॉट कॅन शी डू? शी कॅन क्रिएट साऊंड इन माय इयर. हे जर मी किती घाबरला हे जर आम्ही असं बोललो, हे जर मी हिच्या कानात बोलले, मेला टाक दम होईल तिला माहिती ती लॉक आहे, ती काहीच नाही करू शकत आहे ना. हे बघ हे जवळ आहे, मग जो आवाज जवळ आहे येतो आवाज. तुम्ही काढायचा. पण जास्तीत जास्त करून डॉग बार्किंगचा डॉग आवाज आहे. बार्किंगचा आवाज तो आतून येतो आणि तो डायरेक्ट कळलाय? पडद्याला त्यामुळे कुत्र्यासारखं हुंडा पण आला पाहिजे. जाते ना कानात? एवढं ना. हे जरी कानात बोलले काय होईल? सुटली ना त्याची, त्याचा कंट्रोल सुटला, हा सुटलाय, तुम्ही मोकळे. ओके, आता हे झालं की तुम्ही सुटलात, हे झालं तुम्ही सुटलात. ओके, आता प्रश्न येतो की सुटल्यानंतर काय करायचं? पळायचं, पळून पुढे जायचं, सेफ